नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सर्व शाळा व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याबाबत आली मोठी अपडेट। काय आहे सविस्तर बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी राहील असे आदेश गुरुवारी शिक्षण संचालकांनी काढले आहेत। तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनपासून होईल असेही त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे। राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास त्यांनी विद्यार्थ्यांना कधीपासून उन्हाळी सुट्टी द्यायची याचा योग्य तो निर्णय घ्यावा असेही शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे। आगामी शैक्षणिक वर्ष विदर्भ वगळता उर्वरित विभागामधील शाळा 15 जूनपासून सुरू होतील असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत। जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुट्टीनंतर तेथील राज्यमंडळांच्या सर्व शाळा 30 जूनपासून सुरू होतील, पण त्यावेळी रविवार येत असल्याने 1 जुलैपासून विदर्भातील शाळा सुरू होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। 5वी व 8वीचे फेरपरीक्षा 15 जूनपूर्वी। इयत्ता 5वी व 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यंदापासून शालेय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन आहे। त्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत। आता त्यांचा निकाल नेहमीप्रमाणे 1 मे रोजी प्रसिद्ध होईल। त्यात इयत्ता 5वी व 8वीच्या वर्गातील जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे। ही परीक्षा साधारणतः 10 जूनपूर्वी होईल। त्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे। अन्यथा त्यांना त्या परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास व्हावे लागेल, अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसवल्या जाईल।